तोडफोड झाली, त्यानंतर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत, कसं बघायचं? नाही, एक प्रश्न असा आहे की मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं एकनाथ शिंदेबद्दल की त्यांच्याच काल कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच. कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कामरानी नाव कोणाचंही घेतलं नव्हतं, मिरची लागायचं काही कारण नव्हतं. हे जे कार्यकर्त्यांनी त्यांच्या टोळीने ठरवलं की अरे आपला बॉस गद्दार, बॉस चोर आहे, हे म्हणजे काय आता त्यांच्याबद्दल विचार करायचा मला माहीत नाही. दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेंचेच एक खासदार त्यांना साप म्हणून सांगतात, सापासारखं फणा काढतील, तुला सापळ केली, ती नाचक्की मला वाटतं कधी झाली नव्हती, याची झाली. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज परत एकदा मी प्रश्न विचारतो की ज्या महाराष्ट्रात नागपूरसारखी दंगल न झाली, ज्या मुंबईमध्ये आपण पाहतोय काल एका शो जिथे चालतात, वेगवेगळे कॉमेडी शो चालतात, गाण्याचे कार्यक्रम चालतात, तिथे तोडफोड झाली. या महाराष्ट्रात पर्यटक आणि येतील का हा विचार आपण करणं गरजेचं. गेले पूर्ण आठवडा बोलत आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची डीप स्टेट कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करते. मग हाऊसमध्ये पण त्यांच्यानंतर बोलून पेटवापेटवीचा विषय असेल किंवा दंगल करण्याचा किंवा कुठचे तरी असे भलते असेल ते विषय. पण पहा ना, गेल्या 2 महिन्यातच मोदी कॉन्सर्ट नोमीबद्दल चर्चा केली होती. काल स्टेज वगैरे तोडल्यानंतर कॉन्सर्ट देशात येणार आहे का? मागच्याच आठवड्यात प्रधानमंत्री मोदी साहेबांनी 3 तासाच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की टीका टिप्पणी ही गरजेची असते, क्रिटिसिझम इज इसेन्शियल. हे त्या विचारांना धरून चालणारे एकनाथ, आपल्याला आठवत असेल भुजबळ साहेबांवर कारवाई पवार साहेबांनी केली होती जेव्हा अशीच तोडफोड खूप आधी झाली होती. अशी कारवाई मुख्यमंत्री करणार का? कारण करत असतील की गुंतवणूक महाराष्ट्रात यावी, मुंबईत यावी, मुख्यमंत्री प्रयत्न करत असतील की साधारणपणे पर्यटन आपल्या राज्यात यावं. पण ह्या घटना घडल्यानंतर आणि हा कदाचित एक प्रयत्न असेल एकनाथ शिंदेचा की फडणवीस साहेब किती अकार्यक्षम आहेत हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पटवून देण्यासाठी. संबंध की कुणाल कामरानं माफी मागावी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे पण स्वयंचार नाही. कोणाची माफी मागावी? गद्दार आणि चोर हे एकनाथ शिंदेचं आहे असं मुख्यमंत्री पण मानतात का? कारण त्यांनी तर नाव घेतलं नाही. काल पहिला जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तो मला माहीत नव्हतं कोणाबद्दल बोलत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही शिंदेची जी चिंदी चोर आहेत ते सगळे कोरटकरच्या घरी किंवा सोलापूरकरच्या घरी किंवा कोश्यारी साहेबांच्या घरी आपल्या महापुरुषांचा अपमान केल्यानंतर अशी आंदोलनं करतील का? हाही प्रश्न मनात येतो. शी बघा, कचऱ्याकडे लक्ष नका देऊ. संविधान दाखवलं त्याचीच भीती भाजपला वाटते. नाही, तसंच देवेंद्र फडणवीस म्हणतात की राहुल गांधी सुद्धा अशाच प्रकारचं लाल संविधान ते दाखवतात, मात्र संविधान वाचत नाहीत म्हणून हे असतं. बघा, हे रंगाचे खेळ सगळे भाजपले करत असतात. लाल असेल, तुमचं रक्त पण लालच आहे ना. आपल्याला आठवत असेल हीच भाजप आहे जे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे येत होता तेव्हा त्यांना अर्बन नक्षल आणि माओवादी बोललेले, जे शेतकरी आत्महत्या करत होते, ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनही बिकट आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगून भाजपने आता फसवलं, ह्यांच्याबद्दलच बोलतात. 3 जानेवारीला हा कार्यक्रम 3 जानेवारीला शूट झाला होता. असे अनेक लोक जर अशी परिस्थिती राहिली तर जे कॉन्सर्ट करतील धाक काय हा दाखवून द्यावा. 3 जानेवारीला आणि नाहीतर हे मग कोणी कोणाच्या विरुद्ध बोललं तर मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई नाही करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगून द्यावं. 3 जानेवारीला हा कार्यक्रम शूट झाला होता, मात्र जे महत्त्वाचे विषय ते बाजूला ठेवण्यासाठी खास नाही काल किंवा मग आपला पक्षामध्ये आहे असं शिंदे काल मिरची त्यांची शिवसेना नाहीये, चोरांचं काही घेतलं तर चोरांचं होत नाही, पण त्यांना मिरची का लागली काल हा प्रश्न आहे ना. मिरची का लागोय? गद्दार आणि चोर तेच आहेत का? त्यांना काय मनात लागलं असेल काल की गद्दार आणि चोर? बरं, काल त्यांचा दुसराही व्हिडिओ आलाय की त्यांचा पुण्यात ताफा जात असताना एका ॲम्ब्युलन्सला खूप वेळ थांबवून ठेवलं. हे असे एकनाथ शिंदे आहेत. आता त्या हॉटेलवर अनधिकृत जे हातोडा चालवला जातो मुंबई महापालिकेच्या, नाही, दुर्दैव असं की आमचे मोदी साहेब जिथे कॉन्सर्ट इकॉनॉमीबद्दल बोलतात आणि क्रिटिसिझम इज एसेन्शियल बोलतात, त्यांचेच काही मित्रपक्ष असे वागतायत, ही त्यांची बदनामी होते. दुर्दैव म्हणजे खरोखर मला वाटत की मुख्यमंत्र्यांचं तर एवढं बहुमत आल्यानंतर महाराष्ट्रात स्थिरता, सुख, शांती, समृद्धी येईल, पण ते न करता कदाचित हे काही एलिमेंट्स डीप स्टेटच्या त्यांच्या हाताबाहेर जातात का हा प्रश्न पडतो. बघा, स्पष्ट आहे की दोन्ही बाजूनी जर कोणाच्या काही मनाला लागलं असेल तर कारवाई होऊ शकते, पोलिसांची कारवाई होऊ शकते. पण कुणाल कामराने नेमकं काय म्हटलंय की एकनाथ शिंदेनं झोंबलंय त्याने सांगावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागपूर ज्यांनी कोणी दंगल केली त्यांच्याकडून पैसे आकारले जातील आणि आकारून घ्यायलाच पाहिजे.
असं एकनाथ शिंदेकडून काढून घेणार का तोडफोडीसाठी आणि मुंबईच्या बदनामीसाठी, हे पण सांगा. कामराच्या कवितेचं तुम्ही समर्थन बघा करता का? बघा एक आहे, नाही समर्थन वगैरेची गरज नाहीये. काल मी पहिला मला प्रश्नाचं उत्तर येऊ द्या की का झोंबलंय गद्दार आणि चोर एकनाथ शिंदेच आहेत का, हे स्वतः मान्य करतात का की त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलंय, ते त्यांनी सांगू दे. 3 वाजता बैठक. महत्वाची गोष्ट ही आहे, 2 वर्ष विषय लावून त्याचा घोटाळा, हा घोटाळा आहे, घोटाळा आहे, घोटाळा आहेच. त्या घोटाळ्यावर मुख्यमंत्री चौकशी लावतील का, एवढाच तुम्ही 100%. चला आदित्य सर, अभी पोडियम के लिए कुछ तो आप फोन करके बोल दीजिए उनको, नहीं तो पकड़ेंगे वहां वापस. एक तो सीएम ने ऐसे पे ऐसे बयान देना उचित है नहीं, लेकिन दूसरा है कि कुणाल कामरा क्यों माफी मांगे, ये एकनाथ शिंदे बता दे. क्योंकि कुणाल कामरा ने जो कल कहा है, जिसका उसने उल्लेख किया है, वो चोर कि वो चोर और गद्दार है और इसलिए उनको मिर्ची लगी. मिर्ची क्यों लगी, इस पे बात हो, फिर आगे की बात हो सकती है. सर इतना ही नहीं, अगर पूरा वीडियो अगर आप देखो तो उसमें जो पोएट्री है वो पीएम मोदी पे है, निर्मला सीतारमण पे, ईडी पे. तो गलत है, लेकिन कुछ दिक्कत है. सिर्फ ऑफेंड शिवसेना क्यों हुई है, बीजेपी क्यों नहीं हुई? अच्छी बात आपने पूछी है. मोदी साहब ने भी कहा है कि लोकशाही में, लोकतंत्र में क्रिटिसिज्म एक एसेंशियल बात होती है. उन्होंने वो नेशनल पॉडकास्ट किया, उन्होंने भी कहा कि इन डेमोक्रेसी एसेंशियल. कितनी बार मोदी टिप्पणी हुई है, लेकिन कभी ऐसे रिएक्शन नहीं आई है. तो ये अभी जिम्मेदारी भाजपा की है कि अपने जो 2 आए हैं को कर सकते कि नहीं कर सकते. और बात यही होती है ना कि कल मिर्ची क्यों लगी, क्या गद्दार और चोर एकनाथ शिंदे ये है. अच्छा, उन्हीं के एक सांसद ने कहा है, उनकी तुलना साहब के साथ की है, ये भी दुर्भाग्यपूर्ण है, लेकिन शायद सत्य परिस्थिति हो सकती है क्योंकि उन्होंने बहुत नज़दीक से देखा उन्हें. और तीसरी बात यही है कि कल जो आंदोलन उन्होंने किया, कभी कभी गुस्से में कई लोग कर देते हैं, एक बात होती है, लेकिन उन पर कार्रवाई तो होती है. उसी के आगे जाके क्या ये जनहित का आंदोलन था, क्या ये देश हित का आंदोलन था, ये समाज हित का आंदोलन था. किसी एक व्यक्ति को मिर्ची लगी इसलिए तोड़फोड़ हुई है, लेकिन पीएम साहब ने भी कहा है कि हमारे देश में कॉन्सर्ट इकोनॉमी होनी चाहिए. कॉन्सर्ट्स हो गए. जो सीएम हमारे कोशिश कर रहे हैं कि इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आए, टूरिज्म महाराष्ट्र में आए. अभी नागपुर के दंगे के बाद या कल मुंबई में जो घटना हुई है उसके बाद कोई आएगा मुंबई में या नागपुर में, मुझे तो नहीं लगता. तो ये कहीं ना कहीं सीएम को भी अंडरमाइन करने की कोशिश हो रही है. लेकिन सर 40 मिनट्स के वीडियो में सिर्फ छोटा सा एक शिंदे जी का पोएट्री कर राउत जी ने क्यों ट्वीट किया है, ये सवाल भाजपा. तो गलत है कुछ. ऐसे तो कितने उन्होंने हमारे वीडियोस मॉर्फ करके डाले हैं. उद्धव जी के कितने वीडियोस बीच में के लेके कुछ अलग इमेज लगाई है यूनिवर्सिटी, लेकिन ये तो कुछ झूठ नहीं कहा है ना. और ये एकनाथ शिंदे के ही बारे में है. ऐसे भाजपा आपको बता रही है क्या कि गद्दार और चोर एकनाथ शिंदे को ही बोला है. नहीं होगी कविता तो लिख दी उन्होंने, लेकिन गद्दार और चोर की मिर्ची एकनाथ शिंदे को क्यों लगी, ये उन्होंने बात पहले कही. मैं सपोर्ट से ज्यादा यही पूछना चाहता हूँ, क्या कुणाल कामरा ने एकनाथ शिंदे के बारे में